दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक लोकसभेत आता होणार तिरंगी लढत। करण गायकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे, त्यामुळे आज जवळपास सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीबरोबर जागा वाटपचं फिसकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं नाशिकमधून करण गायकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली। करण गायकर यांनी आज नाशिकमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला। श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी दाखवलेल्या विश्वासावर आज आम्ही दिंडोरी आणि नाशिक दोन्ही उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। या जिल्ह्यामध्ये जातीपातीचं धर्माचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण आम्ही करणार आहोत। शेतकरी, सहकार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, मराठा आरक्षण असेल, त्याचबरोबर संविधान वाचलं पाहिजे। संविधान या लोकांनी धोक्यात आणलेलं आहे। या सगळ्या विचाराच्या लढाईवर आम्ही आमचा प्रचार करणार आहोत। जनसामान्यांपर्यंत पोहोचून गोरगरीब जनतेचे प्रश्न काय आहेत, आम्हाला खोके बोके, गद्दार किंवा खुद्दार याच्यावर न जाता कोण उमेदवार काय बोलतो, काय त्याची पार्श्वभूमी आहे, तो काय करतो, याच्यापेक्षा सर्वसामान्य जनतेला आमच्याकडनं काय अपेक्षा आहे, त्यांना मतदारसंघात नेमका काय सुविधा पाहिजे, या विषयावर MIDCचं धोरण मोठं आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, ती कशी संपवता येईल, या सगळ्या विषयाला घेऊन आम्ही सकारात्मक श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचून ही निवडणूक लढणार आहोत आणि वंचितच्या या झेंड्यावर आम्ही विजयाचा गुलाल येत्या 4 तारखेला लावणार आहोत। यावेळी सिद्धेश्वरानंद महाराज यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून नाशिकचा कुठलाही विकास झालेला नाहीये। नक्कीच आपल्याला माहिती आहे की रोजगाराचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आरोग्याचे असेल, शिक्षणाचे असतील, असे असंख्य प्रश्न आपल्या नाशिककरांना भेडसावत आहे गेल्या 10 वर्षापासून। तर नक्कीच आपल्याला माहिती आहे नाशिक हे सुसंस्कृत शहर, देवभूमी आणि कुंभभूमी आहे, परंतु नाशिकची सध्याची ओळख जर आपण बघितली असं तर MD ड्रग्सचं कॅपिटल म्हणून ओळख झालेली आहे। तर सर्व नाशिककर मतदार बंधू भगिनींना एकच विनंती आहे की आपल्या नाशिक शहराला लागलेला हा कलंक जर आपल्याला पुसायचा असेल तर नक्कीच एक सुशिक्षित, सुसंस्कारित आणि निस्वार्थी चेहरा जोपर्यंत संसदेमध्ये जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी पूर्ण होणार नाही। आणि नाशिककरांची जी काही मागणी आहे, आपल्या मेट्रोच्या माध्यमातून असेल, रोजगाराच्या असेल, शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आपल्याला माहिती, निर्यात बंदी असेल किंवा हमी भावाचा मुद्दा असेल, तर अशा अनेक प्रश्नांवर आपण प्रश्न उपस्थित करून उमेदवारीसाठी पुढे येत आहोत। शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केलेल्या शांतिगिरी महाराज यांना शिवसेना पक्षाचा AB फॉर्म न मिळाल्याने त्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। आज जागा घेण्याचं कारण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या ठिकाणी आज आपण अपक्षच फॉर्म भरलेला आहे। लक्षात घ्या, ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी पूर्ण करण्याची आमच्या वकिलाने ती काळजी घेतली म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। हो, या ठिकाणी आपली ठाम निर्धार झालेला आहे आपला की आपण अपक्ष निवडणूक लढणार आहोत। तर बघा, तर बाबांना असं वाटतं की खरं हिंदुत्व कोणाकडे आहे, ही जनता जनावर ओळखणार आहेत, त्यामुळे आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही। नाशिक लोकसभेत महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे, त्यामुळे नाशिक लोकसभेत चुरशीची लढत ठरणार आहे। आणि महाराष्ट्रासाठी जितेंद्र नरवाडेसह वैभव घुगे।